लग्न झाल्या झाल्या आपण हनीमूनचं टूर ट्रॅव्हलच्या पॅकेजचं प्लॅनिंग करतो, तसंच लग्न झाल्या झाल्या आधी गर्भसंस्काराचं प्लॅनिंग करायला हवं. आपल्या इतिहासातली सगळीच उदाहरण बघा, प्रभू रामचंद्राचं असू देत, शिवाजी महाराजांचं असू देत किंवा गोपालकृष्णाचं असू देत, हे सगळी गर्भसंस्काराची उत्तम उदाहरणं आहेत. मग गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन नांदेडकर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए और न खाए वो भी पछताए. आपला विषय काहीसा आजचा या संबंधितच आहे, तो म्हणजे गर्भसंस्कार. खरे तर गर्भसंस्कार ही समग्र विश्वाला आयुर्वेदाची देणगी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग ते अभिमन्यूचं उदाहरण असू दे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. गर्भसंस्कार म्हणजे गर्भाधान, म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज याच्यावर जर आपण उत्तम पद्धतीने संस्कार केले, ते औषधाचे असतात, ते आहाराचे असतात, ते जीवनशैलीचे असतात, ते शरीरशुद्धीचे असतात, हे जर संस्कार आपण आधी करून घेतले आणि नंतर जर गर्भधारणा ठेवली तर येणारं अपत्य हे सुदृढ, उत्तम, आरोग्यवान, बुद्धिस्मृती उत्तम असणारं, उत्तम त्वचेचं आरोग्य असणारं असं जन्माला येतं. आपल्या इतिहासातली सगळीच उदाहरण बघा, प्रभू रामचंद्राचं असू देत, शिवाजी महाराजांचं असू देत किंवा गोपालकृष्णाचं असू देत, हे सगळी गर्भसंस्काराची उत्तम उदाहरणं आहेत. मग गर्भसंस्कार हा नेमका करायचा कधी? आमच्याकडे नेहमी दैनंदिन व्यवहारात दवाखान्यामध्ये जेव्हा रुग्ण गर्भसंस्कारासाठी येतात तेव्हा कुठेतरी गर्भधारणा झालेली असते, 1 महिना उलटून गेलेला असतो, 2 महिना उलटून गेलेला असतो, पण त्यावेळेस गर्भसंस्कार करणं म्हणजे खूप उशीर झालेला असतो. मग गर्भसंस्कार नेमका करायचा कधी? तर जेव्हा जसं लग्न झाल्या झाल्या आपण हनीमूनचं टूर ट्रॅव्हलच्या पॅकेजचं प्लॅनिंग करतो, तसंच लग्न झाल्या झाल्या आधी गर्भसंस्काराचं प्लॅनिंग करायला हवं. का करायला हवं? तर साहजिक आहे, आत्ता हल्ली 8-10 बाळंतपण आपल्याला सोसणार नाही आणि एक बाळंतपण होण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या धारिष्ट्याच्या प्रसंगाला समग्र कुटुंबाला जायला लागतं. मग ते जर जायला नको असेल, 1च किंवा 2च बाळंतपण उत्तम, सहज, आरोग्यवान पद्धतीने करायचे असतील तर मग गर्भसंस्कार हे करायलाच हवे आणि ते लग्न झाल्यावर लगेचच. जसं आपण हनीमूनचं टूर पॅकेज करतो तसंच गर्भसंस्काराचं प्लॅनिंग करावं. आणि मग नंतर गर्भसंस्कारात नेमकं करायचं काय? तर त्यासाठी पुरुष आणि स्त्री किंवा दोन्ही जोडीदार जे आहेत त्यांची दोघांची प्रकृती काय त्यानुसार विशिष्ट आहार घ्यायला हवा, त्यांची प्रकृती काय त्यानुसार विशिष्ट जीवनशैलीचं आचरण करायला हवं. त्यानंतर त्यांची प्रकृती, त्यांच्या आजाराचा इतिहास यानुसार दोघांनी शरीरशुद्धीची उत्तम प्रक्रिया करून घ्यायला हवी. हे झाल्यानंतर आपण गर्भसंस्काराला सुरुवात करतो. मग हे केल्यानंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करायला हवे. हा झाला प्रीनेटल, गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्काराचा उपक्रम. नंतरचा आहे गर्भधारणा झाल्यानंतरचा मासानुमासिक सुद्धा गर्भिणीने पाळायचा आहार, गर्भिणीने करायचं वाचन, गर्भिणीने ऐकायचं संगीत, हे सुद्धा इन प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणेत 9 महिने बाळाचे वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळे भाव अभिव्यक्त होतात, त्यानुसारचा गर्भिणीचा आहार, जीवनशैली हे आपण पाळायला हवं. गर्भिणी अवस्थेमध्ये मासानुमासिक प्रत्येक मासामध्ये बाळाचे प्रत्येक भाव अभिव्यक्त होतात. जसं पंचमे मनः 5व्या महिन्यात बाळाच्या मनाची उत्पत्ती आहे, दौ हृदः 2ऱ्या महिन्यामध्ये बाळाच्या हृदयाची अभिव्यक्ती आहे, म्हणजे गर्भिणीचे डोहाळे हे पाळले जायला हवेत अथवा बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. या दृष्टीने दर महिन्याला असणारा गर्भिणीचा आहार जर तिने उत्तम पद्धतीने पाळला तर बाळाचं आणि गर्भिणीचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्याची परिणती सुखद सुलभ प्रसूतीमध्ये होऊन उत्तम आरोग्यवान संतती प्राप्ती होते. गर्भसंस्कार इथेच संपत नाही, तर प्रसूतीनंतर सुतिका परिचर्या म्हणजे 1ला महिना, 2रा महिना, 3रा महिना आईने उत्तम आरोग्य ठेवलं तर त्यावर बाळाचं पोषण अवलंबून आहे. आईचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी 1ला महिना, 2रा महिना आणि 3रा महिना प्रसूतीनंतर पुन्हा अभ्यंगमर्दन, धूपन यासारख्या चिकित्सा जर मातेने जर अवलंबिल्या तर आईचं आरोग्य उत्तम राहतं आणि बाळाचंही राहतं. म्हणून प्रसूतीनंतर सुद्धा 3 महिने
हा सुद्धा भाग हा गर्भसंस्काराचाच असतो. या पद्धतीने आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर ती स्वतः आचरणात आणा. नवपरिणीत कोणी दाम्पत्य असेल तर त्यांना ही माहिती पोचवा आणि ज्यांना ज्यांना आपल्याला योग्य वाटेल ही माहिती सगळ्यांना सांगा. इतकं महत्त्व गर्भसंस्काराचं आहे. जर आपण हे गर्भसंस्कार आचरणात आणले तर आपली येणारी पिढी ही प्रभू रामचंद्रांसारखी असेल किंवा छत्रपती शिवाजी राजांसारखी असेल किंवा गोपालकृष्णासारखी सुद्धा असेल. जर उत्तम पिढी गर्भसंस्कारातून जन्माला आली तर उत्तम राष्ट्र निर्माण होऊ शकतं. तर हा गर्भसंस्काराचा विचार आपण नक्की आचरणात आणा किंवा हा विचार सर्वदूर पोहोचवा. जर आपल्याला गर्भसंस्काराविषयी अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.